तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे असतील आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। एक सेकंद देऊन सर्वप्रथम सुपर क्लासला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, सर्वांनी लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे। तुम्ही लाईक करसाल तर तुमच्यातर्फे मोटिवेशन अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही बनवण्यासाठी मला प्राप्त होईल। त्या कारणास्तव तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करू शकता, चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करू शकता। सबस्क्राइब केल्याने होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया असा आहे, पाल जी आहे आपली शेपूट स्वतः कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते। आपण बरेच वेळेस पाहिलेले असेल की पाल आपली शेपूट स्वतः तोडत असते, तर कोणत्या परिस्थितीमध्ये? प्रजननाच्या, धोक्याच्या, खाण्याच्या किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। धोक्याच्या परिस्थितीमध्ये पाल जी आहे आपली शेपूट स्वतःच तोडून टाकत असताना आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। बेकिंग सोड्याचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल। बेकिंग सोड्याचा उपयोग विचारलेला आहे, तर या ठिकाणी पाव, केक, समोसा किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। केक बनवण्यासाठी बेकिंग सोड्याचा हा उपयोग करताना आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न तिसरा कव्हर करूया। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता ते विचारलेलं आहे। 1 मे 1960 या रोजी जे आहे आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे, तर यावेळेस महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 23, 25, 24 किंवा 22? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। 22 जिल्ह्यांचा समावेश 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस असताना आपल्या सर्वांना दिसून आलेले होते। प्रश्न चौथा, बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्टनुसार कोणत्या राज्याची स्थापना झालेली आहे? बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्टनुसार तेलंगणा, महाराष्ट्र राज्य, बिहार किंवा सिक्कीम? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी कोणत्या बॉम्बे रिकग्नायझेशन ॲक्टनुसार जी आहे निर्मिती झालेली दिसून येते। विद्यार्थ्यांनो कव्हर करूया 5वा प्रश्न। लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जात असतो? भारतीय लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? जनयोजना, मतदान, जनगणना? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। जनगणनेचा उपयोग भारतीय लोकसंख्या मोजण्यासाठी विद्यार्थ्यांनो करण्यात येत असतो। प्रश्न 6वा पाहूया। भारतातील पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेली होती? सर्वात पहिली जनगणना विचारलेली आहे। लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड बेंटिंग किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाची जनगणना झालेली होती। प्रश्न 7वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे ते विचारलेलं आहे। लोकसंख्येची घनता विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो। मुंबई उपनगर, पुणे, ठाणे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती सर्वात जास्त असलेली दिसून येते। प्रश्न 8वा या ठिकाणी, अर्नाळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अभयारण्याचं नाव म्हणजेच अर्नाळा हे रायगड, ठाणे, पुणे किंवा पालघर? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा अभयारण्य स्थित असलेल्या आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते। प्रश्न 9वा, वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता आहे? वनस्पतीच्या वाढीसाठी विचारलेला आहे, अन्न तयार करण्यासाठी नाही। ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन किंवा पोटॅशियम? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। नायट्रोजन हा जो घटक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचा असतो आणि अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाश। द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या महिलेने लिहिलेले होते? द हाय कास्ट हिंदू वुमन विचारलेली आहे। सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई, ॲनी बेझंट किंवा आनंदीबाई जोशी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। पंडिता रमाबाई यांनी कोणते द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले होते। प्रश्न 11वा, की जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? वन्यजीव दिवस विचारलेला आहे। 4 मार्च, 5 मार्च, 3 मार्च किंवा 2 मार्च? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। 3 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक वन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो। प्रश्न 12वा, भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणत्या संतांनी लिहिलेला आहे? ग्रंथाचं नाव
भावार्थ दीपिका असं आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास किंवा संत जनाबाई. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. प्रश्न तिसरा की कवळ्या उन्हापासून जो आहे मानवाला कोणते जीवनसत्व प्राप्त होते. सर्वांना याचं उत्तर येत असेल बहुतेक. अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व किंवा ड जीवनसत्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. ड जीवनसत्व मानवाला कवळ्या उन्हापासून प्राप्त होताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 14वा की मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटे जिवंत राहू शकतो. मेंदू विचारलेला आहे की ऑक्सिजन विना किती राहू शकतो, किती मिनिटे जिवंत राहू शकतो. 4 ते 6 मिनिट, 2 ते 4 मिनिट, 3 ते 6 किंवा 2 ते 4. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 4 ते 6 मिनिटे जे आहे ऑक्सिजन विना मेंदू हा जिवंत राहू शकतो. प्रश्न 15वा की सतीबंदीच्या चळवळीमध्ये मुख्य भूमिका कोणत्या व्यक्तींनी निभावली होती ते विचारलेलं आहे. सतीबंदीच्या चळवळीमध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे, महर्षी कर्वे किंवा राजाराम मोहन राय. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. राजाराम मोहन राय यांनी जे आहे सतीबंदीच्या चळवळीमध्ये प्रमुख भूमिका ही दाखवलेली होती. प्रश्न 16वा की मी सावित्री ज्योतिराव ही जी कादंबरी आहे कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे ते विचारलेलं आहे. मी सावित्री ज्योतिराव ही शिवाजी सावंत, विश्वास पाटील, कविता मुरुमकर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कविता मुरुमकर यांनी जे आहे मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न 17वा हिजाब निर्णय जो आहे खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांनी दिलेला होता. हा एक खटला आहे. हिजाब निर्णय अतिशय फेमस आहे, महत्त्वाचा आहे. हेमंत गुप्ता, प्रदीप गुप्ता, संदीप गुप्ता किंवा राहुल गुप्ता. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो हेमंत गुप्ता यांनी हिजाब निर्णय हा जो रिझल्ट आहे किंवा निर्णय आहे तो दिलेला होता. प्रश्न 18वा की कोरकू आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. महाराष्ट्रामध्ये विचारलेली आहे की कोरकू आदिवासी जमात औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, सांगली, हिंगोली किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू ही आदिवासी जमात विद्यार्थ्यांनो आढळते किंवा पाहावयास मिळते. प्रश्न 19वा की वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते. कोणत्या प्रकारचे वंदे मातरम हे वृत्तपत्र होते ते विचारलेलं आहे. क्रांतिकारी, शैक्षणिक किंवा राजकीय किंवा सामाजिक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. क्रांतिकारी प्रकारचे वंदे मातरम हे वृत्तपत्र असलेले आपल्याला सर्वांना विद्यार्थ्यांनो दिसून येते की हा लक्ष ठेवायचा आहे. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे 20वा की भारतातील सर्वात खोल बंदर विचारलेले आहे. विशाखापट्टणम, मुंबई, चेन्नई किंवा तामिळनाडू. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विशाखापट्टणम हे जे बंदर आहे सर्वात खोल बंदर भारतातील असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे. प्रश्न 21वा कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर विचारलेली आहे. तर शूद्रपूर्वी कोण होते, जाती निर्मूलन, भारतातील जाती किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे. कव्हर करूया 22वा प्रश्न. राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्यघटनेने राष्ट्रपतींना दिलेल्या पर्यायापैकी कोणते अधिकार दिलेले आहेत. तर कायदेविषयक, कार्यकारी, अर्थविषयक किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 4 योग्य आहे. अर्थविषयक तसेच कार्यकारी तसेच कायदेविषयक हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना राज्यघटनेने बहाल केलेले आहेत. दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या दिवशी निघालेली होती. आता विचारलेले आहे की दांडी यात्रा कधी निघालेली होती. 12 मार्च 1930, 13 मार्च 1930, 11 मार्च 1930 किंवा 13 मार्च 1930. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच 12 मार्च 1930 या रोजी दांडी यात्रा साबरमती आश्रमातून काढण्यात आलेली होती. प्रश्न 24वा दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेली आहे. दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून यापूर्वी कोणती होती तर कोलकाता होती. तर 12 डिसेंबर 1915, 1910, 1912 किंवा 12 डिसेंबर 1911.
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 12 डिसेंबर 1911 या दिवशी जी आहे कोणती ही आपली दिल्ली भारताची राजधानी घोषित करण्यात आलेली आहे. प्रश्न 25वा, हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे? हिंदी महासागरातील कोकास, व्हाल्टन, सुंदा किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सुंदा ही गर्ता हिंदी महासागरातील सर्वात खोल असलेली एक गर्ता आपल्याला माहीत असावी की आहे म्हणून. प्रश्न 26वा, सर्वच वाहनांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग केला जात असतो? वाहनांमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा असतो? सूक्ष्मदर्शक, अंतर्वक्र, बहिर्वक्र किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बहिर्वक्र प्रकारचा जो आरसा आहे सर्वच वाहनांमध्ये दिलेला असतो. प्रश्न 27वा, वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकत असतात ते आपल्याला सांगायचं आहे. वातावरणातील अतिसूक्ष्म कण निळ्या रंगाचा, लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. निळ्या रंगाचा जो प्रकाश आहे वातावरणातील अतिसूक्ष्म कण हे टाकत असताना आपल्या सर्वांना दिसतात. प्रश्न 28वा, बॅटरीमध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा उपयोग केलेला असतो? जी बॅटरी असते त्यामध्ये कोणते अम्ल असते? विरल आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल, टार्टरिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. विरल सल्फ्युरिक आम्लाचा उपयोग बॅटरीमध्ये केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 29वा, की स्वयंपाकामध्ये चिंचेबरोबर काय वापरल्या शरीराचा pH हा या ठिकाणी नियंत्रित होतो ते विचारलेलं आहे. चिंचेबरोबर, स्वयंपाकामध्ये चिंचेबरोबर विचारलेलं आहे. हिंग, गूळ, साखर किंवा तूप. तर स्वयंपाकामध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गूळ वापरल्यास जे आहे शरीराचा जो pH असतो तो नियंत्रित होत असतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे, राष्ट्रीय काँग्रेसची मुंबई या ठिकाणी एकूण किती अधिवेशने भरली होती किंवा पार पडलेली होती? राष्ट्रीय काँग्रेसची स्पेशली विचारलेली आहे. मुंबई या ठिकाणी भरलेली किती अधिवेशने होती? 4, 6, 7 किंवा 5. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 4 अधिवेशने जी आहे मुंबई या ठिकाणी कोणाची? राष्ट्रीय काँग्रेसची भरलेली होती. आता विद्यार्थ्यांनो या सुप्रकाशला काहीही झालं तर एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही लाईक करून एक मोटिवेशन तुमच्यातर्फे मला देऊ शकता. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. का करायचं आहे? तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब एकदम फ्री असते, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सुप्रकाशला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.